नमस्कार जी. धन्यवाद. राधा राधा. रामकृष्ण हरी. बघा मी एकच कारण आहे माझं एवढं बनवायचं का आता आपले एवढं मोठे नसतात. आपले मुलांच्या तब्येती ठीक नव्हत्या तेव्हापासून काही डोस माझे नाही तर परी म्हणलं आता नाही का बनवा म्हणलं एवढं जरा टाईम भेटलाय तर म्हणलं एवढं बनवा म्हणून शिने बघा बनवायला लागले या एवढं बघा जा पांढरं शिपटांग झाले हो माझं. तर मी काय माझं काय सांगणार नाही आहे. आपल्या सगळ्या माता बहिणीचं सांगते, आजकालच्या मुलांचं सांगते. बघा कसं असते बघा आपण प्रत्येक आईचं सांगते बघा मी. आपण कसं आपल्या मुलांसाठी सगळं करतात तरी मोठं होऊन आपले मुलं म्हणतात काय केलं आमच्यासाठी. जागा नाही, जमीन नाही, जायदाद नाही, धन नाही, दौलत नाही. अरे तुम्हाला मायबापाने कसं मोठं केलं असन मायबापाच्या जीवाला जाऊन विचारा, तेव्हा तुम्हाला कळन की मायबापाने काय केलं आहे आणि काय नाही. कोणी मायबाप कोणचे गरीब असतात, कोणचे मायबाप तालीवर असतात, कोणचे गरीब असतात बिचारे. तर बिचारे गरीब असलं तर काय करणार बघा तुम्ही सांगा. तर तरी पण लहानाचे मोठे लेकरं करतात ना गरिबी असलं तरी. आता एखादं गरीब जन्माला येतं मग ते काय असंच गरीब राहतं का. लेकरं बाळा मोठे होतात तिथून पुढं आपलं चांगलं होतं आहे. आपण तीच अपेक्षा करतो की मोठे लेकरं होते, आपला सारा बनते, मायबापाचा जिम्मेदारी घराची सांभाळते. कोणत्या मायबापाला वाटत नाही सांगा तुम्ही. प्रत्येक मायबापाला हेच वाटतं की आपले लेकरं मोठे होऊन आपला सारा बनावा, घराची जिम्मेदारी घ्यावा. सगळ्यांच्याच मायबापाला असंच वाटतं की का कुणाच्या मायबापाला वाटतं का की आपले लेकरं असे तसे निघावा. आणि आपण चांगलेच संस्कार चांगले देतो ना, काही वाईट देतो का. कोणचे मायबाप संस्कार वाईट देतात तुम्ही सांगा बरं. हां तुम्ही देताय का वाईट. मग आता मोठं होऊन लेकरं कसे निघतात आपल्याला माहीत नसतंय. तरी मायबाप तर बघा पुढचा विचार करून चांगलंच लेकराला शिकवतात ना. चालणं शिकवतात, बोलणं शिकवतात. एक एक शब्द 10-10 वेळेस सांगतो आपण. 10 वेळेस नाही, दिवसातून 100 वेळेस सांगतो आपण. त्या लेकराला बोला येत नाही, चाला येत नाही, काय एक शिकवत नाही आपण तुम्ही सांगा बरं. प्रत्येकाचे मायबाप असं थोडे माझंच, मी नाही म्हणत माझं, मी प्रत्येकाचं सांगते. तुम्हाला वाटेल की स्वतःचं नाही सांगायला मी, प्रत्येक मायबापाचं मी सांगायला लागले. सगळ्यांचं स्वप्न असंच असतं बघा. सगळ्यांचं स्वप्न असंच असतं. काय पदरी पडायला हो साडीचे भुरटी पदरच पडायला लागलाय. म्हणलं जरा पदर घेऊन जरा काढवून थंडी बी वाजायला लागली आहे तर पदरच पडायला लागलाय बघा. जाऊ द्या पडू द्या, पडलात पडा. केस बी पांढरे शिपट दिसायला लागलेत. तर किती मायबाप स्वप्न बघतात बघा. मोठं होऊन लेकरं स्वप्न चूरचूर करून टाकतात लेकरं. 10मधून एखाद्याचे लेकरं चांगले निघतात, 10मधून एखादंच लेकरू चांगलं निघतंय. ज्याचं वाईट निघलं लेकरू त्याने काय करावा तुम्ही सांगा. त्याला काही संस्कार दिलेले नसतात का. सगळे दिलेलं असतं, सगळं केलेलं असते, लहानाचं मोठं केलेलं असते. हां आता लेकरू जन्मलं तर काय लगेच कामाला लागतं का. पण ते लेकरं म्हणतात आम्ही केलं. बाबा तुम्ही केलं तर तुम्ही केलं असंच म्हणतो ना आपण. तर बघा मी एक मायलेकराची कहाणी सांगते तुम्हाला. पटलं तर शेरसपूट करा, पटलं तर बघा दोघं मायलेकरं असतात, मुलगी नसते काय नसते. तर मायबापाने एवढं स्वप्न बघितलेलं असते ना
की ह्या लेकराला आपण शिकवायचं, मोठं बनवायचं, नोकरी आहे त्याला लावून द्यायची. कोणचे पण मायबाप हे स्वप्न बघतात. तसं तिने मी बघितलं होतं. मग नवरा बायको होते, ते एक लेकरू होतं, शिकून मोठं केलं. शिक्षणाला पैसे नव्हते बिचाऱ्यांना, थोडीफार शेती होती. थोडीफार शेती होती तर मग थोडीफार शेती होती, नवरा बायको शेती करायचे. नवरा बायको लहान लेकरू घेऊन, मग लहान लेकरू हळूहळू मोठं झालं, शाळेत चाललं. शाळेत चालल्याच्या नंतर 10वीला गेलं, 12वीला गेलं. 12वीच्या नंतर म्हणले त्याला बाहेर शिकायला पाठवा, पोरगं हुशार आहे. मग ह्यांच्याकडे पैसे नव्हते. मग ह्याने काय केलं, पैसे नव्हते. आईनं थोडा डाग होता, आईकडं थोडा डाग होता, तर ते डाग मोडला आणि बाहेरगावी शिकायला पाठवलं. मोठी डिग्री भेटली त्याला, नोकरी भेटली त्याला. आणि नोकरी भेटल्याच्या नंतर लग्नालायक झालं, लग्न केलं. मोठ्या घराण्यातली मुलगी भेटली, संस्कारी भेटली. पुरीचे मायबाप चांगले भेटले, खानदान चांगलं भेटलं. काय माहिती, हळूहळू 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 पोरगी जरा वाकोड पाण्यात चालली. तर मग आता ह्याला नोकरी लागली होती मुलाला. तर म्हणली बाबा बायकोला घेऊन जावा तुम्ही, लांब आहे ना. तर ते म्हणला नाही नाही, बायकोला घेऊन मी कसं काय जाऊ बरं, मायबाप माझ्या संग पाहिजे. मायबापाने माझ्या लई कसालत माझी काढली आणि सोनं नाणं मोडून माझं शिक्षण केले आणि त्यांनी नेत्राचा दिवा करून मला शिकवलं. रात मेहनत करून त्यांनी शिकवले. माझे मायबाप माझ्या संग पाहिजे. तर म्हणले नाही नाही, आम्ही इथं शेतीबाडी करतो, तुम्ही जावा, तुम्ही नोकरी करा, तुम्ही संसार करा, 6 महिन्याला वर्षाला आमच्याकडे येत जा. बरं म्हणले. बरं म्हणल्याच्या नंतर मग गेले, राहिले 2 वर्षे. मग तिकडं मोठे झाले. मग आले वापस आले. तर म्हणले आई बाबा तुम्ही आता इथं राहू नका, आमच्याबरोबर चला, घरदार चांगले आहेत, मोठा आहे बंगला, चला आपण सगळेजण राहू एका जागेवर. तर मायबाप म्हणले नको नको, म्हणले नंतर येतो आम्ही, आता आम्हाला अजून शेतीबाडी करायचे, थकू बघून सुद्धा आम्हाला शेतीबाडी करायची आहे. आम्ही काय आता थकलो का, ते आम्ही आतापर्यंत तुझ्यापाशी येऊन बोज बनायचे. नाही नाही म्हणले, मायबाप काही बोज असते का. मग ती बी म्हणू लागली आई चला ना आमच्याबरोबर. मुलगी बी म्हणायला, सुनबाई बी म्हणायला लागली. तर ती म्हणली नको नको बाळा, तुम्हीच जावा, 4-5 वर्ष काढा, चांगला पैसा कमवा, स्वतःचा गाडी बंगला घ्या, मग तिथून पुढं आम्ही येतो. तोवर आम्हाला 10 वर्ष अजून इथंच शेतीबाडी करून आम्हाला इथंच राहू दे. बरं म्हणले आई बाबा. मग झालं 5-6 वर्ष झालं, एक लेकरू झालं. आणि मग येणं जाणं त्यांचं चालूच होतं. येणं जाणं चालू होतं. तर मग म्हणायला लागले आई बाबा तुम्ही आता चला तिकडं, झालं आता 10 वर्ष झालं, आता तुम्हाला काही शेतातलं काम होत नाही, काय नाही, आता तुम्ही चला आमच्याबरोबर. पोरगी बी म्हणायला लागली, सुनबाई बी म्हणायला लागली आई आम्ही दोघंच असतो एवढ्या मोठ्या घरामध्ये, आम्ही स्वतःचं घर घेतले, चला आता तुम्ही. तर मग म्हणले बरं बाबा, हे शेत कुणाला तरी आपलं बटाईने देतो आणि चला म्हणले. मग गेले वरीस 2 वरीस चांगलं राहिले. आई आई म्हणून जेवण द्यायचं सगळं आईला, म्हणजे सासूबाईला सेवा करायची सासूबाईची. तर मग असं करून 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 बरेच दिवस गेलं. 2-3 वर्ष गेलं, 4थं वर्ष लागलं, 5 वर्षाचं ते बाळ झालं. आणि मग लेकराची सेवा करायची, नावधो घालायचं ह्या आईनं, म्हणजे आजीनं. मग चांगलं वाटायला लागलं. काय माहिती त्या पोरीची आत्या आली तिथं आणि राहिली. तर म्हणते बाई माझी सुनबाई तर आम्हाला चपलापाशी उभा करते, आणि तू तर किती सासू सासऱ्याची सेवा करते, काय एवढी सेवा करायची, त्यांना पण काम करू दे ना घरचं. नुसतं आयतं ताट देते नवरा बायकोला, सासू सासऱ्याला, कशाला एवढी सेवा करते, तू पण थकते, त्यांना कामं करू दे. मग राहिली 1-2 महिने तिची आत्या भडकून कान भरून टाकले भाषेच्या आपल्या, कान भरून टाकले. तर मग लागली मग सासूला
उलटं पालटं उलटं पालटं उलटं पालटं उलटं पालटं उलटं पालटं बोलायला. तर मग म्हणली बाई माझी सुनबाई तर एवढी भारी होती, माझ्या सुनबाईला काय झालं, असं का उलटं पालटं बोलायला लागली. मग एक दिवस म्हणले रूममध्ये बोलवलं, म्हणली सुनबाई जरा ये माझ्या रूममध्ये. गेले तर सांगायला लागली समजून, बाई तुला काय झालं, आमच्यात काही कमी पडली का, तू का लागली असं उलटापालटं बोलायला आम्हाला, तू तर आम्हाला सगळी सेवा आमची करत होती, काय झालं काम तुला जर पडत असलं तर मी काम करते, मी तर काम करत होते पण तू करू देत नव्हती मला, म्हणून मी नव्हते करत. तर आता तुला काय झालं बाई, काम करू का मी काम करते, तू आराम कर. ती म्हणायची नाही, नको, तुम्ही नाही का किचनमध्ये नका येत जाऊ. म्हणली का गं बाई, किचनमध्ये का नको येऊ, मला स्वयंपाक करून तुम्हाला चांगला वांगला कधी कधी खाऊ घाला वाटते, येऊ देत जा मला किचनमध्ये, काय झालं तुला. म्हणली काय नाही झालं, परी तुम्ही किचनमध्ये नाही यायचं, तुम्ही भांडे आपटताय, भांडे तुमच्या हाताने पडतेत, तुमच्या हाताने काय बी सांडते, भरण्या फुटत्याता, तुम्हाला एवढं दिसत नाही काय नाही, आणि चेचमा लावा म्हणलं तर चेचमा लावत नाही, अशीच कामं करताय, मग तुमच्या हाताने काय बी पडतंय, लुस्कान होतीया, इथं काय फुकटचं येतं आहे का. मग हिला वाटलं माझं पोरगं एवढं लुस्कान करत होतं, माझ्या मेहनतीतून मी पैसा खर्च करत होते, तेव्हा मला लुस्कान नाही वाटली, आणि आत्ता माझ्या सुनाला लुस्कान वाटायला लागली का. नाही गं बाई, लुस्कान नाही होतं आहे, आता जरा कसं वय झालं आहे माझं, आता वय झाले तर कसं हात थरथर कापतं, हातातलं पडतंय निसटतंय, काय करू मी. मग म्हणली म्हणूनच म्हणते तुम्ही किचनमध्ये नका येत जाऊ. मग किचनमध्ये येऊ दे ना, मग काय हाताने घ्यायला लागलं तर काय पडलं तर ते बी म्हणायली तुमच्या हाताने हे पडलं, तुमच्या हाताने ते पडलं, म्हणजे काय बी असं नाही पडलं तरी, थोडं बी पडलं तरी आरोप घ्यायला लागली. असं करून 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 नंतर नंतर तर ते आत्या सगळं कानं भरून गेली, आणि नंतर नंतर तर लई लागली, म्हणजे किचनमध्ये येऊ द्यायना, तिला काय खाऊ द्यायना, तिने दिलं तरच खायचं, नाहीतर मग उपाशी बसायचं, असं करून करून कमजोर झाली आणि नवऱ्याला पण उलटंपालटं सांगायला लागली. आई असं करतात, आई तसं करतात, आई सांडासांडी करतात, पाडापाडी करतात, आईला काही समजत नाही, आईला काही दिसत नाही, म्हणजे आणि आई मला काही बी बोलतात, म्हणजे काही बी उलटंपालटं नवऱ्याला सांगायचं. बघा, नाही तर मग त्या राहत्या, नाही तर मी राहीन, मग राहावा तुम्ही एकलं, काही बी धमक्या द्यायला लागली स्वतःच्या नवऱ्याला. आणि मग त्यांना वाटायला म्हणजे ह्यांच्या मुलाला वाटायला लागलं की हा बाबा आई आमची अशी करायला लागली का काय. मग हे बी पोरगं बी यायचं आणि आईलाच बोलायचं, तू असं का करायला लागली, तसं का करायला लागली, काय झालं तुला. म्हणजे बायकोचं ऐकून ते पोरगं बी उलटलं. आता रोज कानं भरून कानं भरून कानं भरून मग ते म्हणजे तिच्या मुलाचा बी दिमाग खराब केला. मग ते मुलगा बी नाही का, आता त्याला बायको प्यारी ना, आईचं काय, आईनं एवढं लहानाचं मोठं केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, आईचं काय, आईचं काय, म्हणजे आईचं काहीच नाही ना. म्हणजे एवढं आईनं करून सोडलं, डागडूग मोडून शिक्षण केलं, म्हणजे मेहनत करून सगळं पूर्ण केलं, आणि आईचं काय आहे का नाही, आईचं काय. मग हिला सगळी याद यायला लागली ना, की मी एवढं माझ्या लेकराला तळहातातल्या फोडावणी सांभाळून, माझं लेकरू माझ्या विचाराशिवाय एक शब्द दुसरा विचार घेत नव्हतं. आज मी काय सांगायला गेलं तर माझ्या मुलाला सगळं उलटं वाटायला लागले. काय करू बाई माझ्या मुलाला, आता काय करू. सगळं ह्या बाईनं कानं भरून टाकले, माझं मुलाला माया नाही ठेवली, काय नाही ठेवली, आता काय करू विचारात पडली. आणि मग उपाशी मरून मरून मग हे बघा बिमार पडली. तर म्हणायला लागली, नाटक करायला लागली, तुमची आई बिमार नाहीत, त्या नाटक करायला लागल्यात, दवाखान्याला पण न्यायना. आणि नाही त्यांचं काहीच दुखत नाही आहे. म्हणलं ना मला दवाखाना करावं लागन, मला कमजोरी आली आहे, मला काहीच काम होय नाही. तर पोरगं बी म्हणायचं, आई अगं तू तर चांगली दिसायला लागलीस आणि कशाला म्हणते दवाखाना करायचा आहे. मग आईला किती रडा येत असन, आईनं वाठण ते केलं त्या लेकरासाठी, आईचा जीव कसा तरपडत असन. मग असं करून 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 बिमार पडले, धरणीला पडले, बाजूवालीनं बघितलं. आणि मग एक दिवस तिचा भाऊ आला, सासूबाईचा भाऊ आला आणि बघतो भाऊ तर हे एवढे हातपाय झाले, तोंड एवढंसं झालं, आणि बोलायला यायना, हात थरथर कापायला लागले. अगं बाई तुला ताई काय झालं तुला,
काय झालं तुला, अशी का झाली तू? काय नाही बाबा म्हणली, मी चांगली आहे, काय नाही झालं मला. झाली म्हणली, मी कमजोरीनं झाले म्हणली, असं तब्येत माझी बरी नाही. दवाखाना नाही केला का म्हणली. दवाखाना केला माझ्या लेकाने सुनानी, सगळं केलं, परी माझं काय राहेना. खोटं सांगितलं भावाला. परी भावाने ओळखून घेतलं. भावाने ओळखून घेतलं की आपल्या बहिणीला काहीतरी दुःख आहे. आपल्या बहिणीला मुलगा पण दुःख द्यायला, सून पण दुःख द्यायली. भावाला सगळं कळलं. भावाला नाही सांगता कळलं की माझी बहीण अशी नाही आहे, की माझी बहीण खाण्या वाचून उपाशी मेली, दवाखाने वाचून बिमार पडली. भावाला वाटायला लागलं. परी मग भावाने मग भाऊ आता तर तिला 2 दिवस खायला भेटलं, प्यायला भेटलं. भाऊ गेला की वापस तसेच तिचे हालत चालले. तर मग त्या म्हणजे मामा हिच्या मुलाचा मामाच झाला ना. मग ते मामाने सगळं परवेचन सांगितलं देवाचं. म्हणला मायबाप असते ते आपला सारा आहे. मायबापाशिवाय आपल्या जगात कोणी नसतंय. आपले मायबाप, भाऊ बहीण आणि बायको ह्याच्याशिवाय आपलं कोणी नसतंय. आणि मायबाप म्हणजे देवाचं रूप असते. मायबापाचा डोक्यावर हात असतो. मायबापाची असं काही लेकराला झालं तर काळीच कचकचा तुटतंय मायबापाचं, तसं दुसऱ्याचं तुटत नाही आहे. म्हणजे असं लई उदाहरण दिलं. मायबापाची सेवा केली तर जिंदगीत आपल्याला कधी कमी नाही पडत. म्हणजे लई त्याने म्हणजे मामाने त्याला लई सांगितलं, म्हणजे दुसऱ्याचे उदाहरण सांगितलं. तर मग सांगितलं आणि गेला आणि नंतर त्याला कंपनीचा हे आला, कॉल आला कुठला, म्हणजे कंपनीचा हे आलं, म्हणजे नोटीस आली की तुझी कंपनी घाट्यामध्ये गेली. आणि मग घाट्यामध्ये गेली, बरबाद झाला. मग आता काय करावं. आईला माहीत पडलं. तर म्हणली बाळा काय झालं तुला. तर घेतलं मांडीवर घेतलं, डोक्यावर हात फिरविला. काय झालं बाळा तुला. तर म्हणला आई असं झालंय मला, माझी कंपनी डुबली या, का बरबाद झालो मी, काहीच नाही माझ्याकडं. तर मग आता काय करायचं बाळा. तर म्हणला आता काहीच मार्ग नाही म्हणला. काय मार्ग नाही म्हणल्याच्यानंतर मग म्हणली माझ्याकडं सोनं आहे म्हणली, तुझ्या बापाने मला केलेलं सोनं आहे, तर ते सोनं तू इक आणि ह्याचा काहीतरी बिझनेस कर काहीतरी तू. तर मग म्हणला आई तुझ्याशी आम्ही एवढं वाईट वागलो म्हणून आमच्यावर असला टाईम आला. म्हणजे तुझा आत्म्याचा आम्हाला तळतळा लागला. तू वरून तर नाही बोलली, तुझा आत्मा रडत राहिला. तू उपाशी मेली ते मला माहिती आहे. तुला दवाखान्याची गरज होती ते मला माहिती आहे. माझ्या बायकोनं कान भरून मला बदर करून टाकलं होतं. माझ्या बायकोनं कानं भरून आणि बघ माझी बायको आता मला रोज टाणे मारायला लागली की तुझ्यापाशी काय नाही, मी कशाला राहावं, म्हणजे मला काय बी म्हणायला लागली. आणि मग म्हणली बाबा झालं गेलं सोडून जा. मग उठवलं, आपल्या मांडीवर झोपला होता रडत, आई काय करू म्हणून. मग आईनं म्हणली उठ जरा बाळा म्हणली, उठ, डोक्यावरून हात फिरवला, सगळं चांगलं होईल म्हणली. उठ बाळा म्हणली, उठ, देव आहे म्हणले तुझ्याबरोबर, मी तर आहे की तुझ्याबरोबर. आई असती तर ती आपली देवीच असली आपल्यासाठी. मायबाप असते तर आपल्या देवासारखेच मायबाप असतात. मायबापाला कधीच कोणी दुःख नका रे. मायबापावरून तर तुम्हाला आहे बाका तोंडातून तर तुम्हाला चांगलाच आशीर्वाद देतात. परी मन जाळलेलं कोणच्याच मायबापाचं चांगलं नसतंय. म्हणून कोणाच्या मनाला आहे बाका, कोणच्याच मायबापाच्या मनाला जळू नका. मायबापाला आहे बाका तुमच्याबरोबर भाजी भाकर खाऊ द्या, डाळ रोटी खाऊ द्या, परी मायबापाच्या आहे बाका कधी दुखवू नका मायबापाला. कोणच्या ह्याच्यामध्ये हे बघा त्यांचा आत्म्याला आपण तरशितो मायबापाच्या. त्यांचा आत्मा कसा जळत असन तुम्ही सांगा. मायबापाचा आत्मा कसा जळत असन, त्याने तुम्हाला लहानाचं मोठं असे दिवस बघण्यासाठी केलं का सांगा बरं तुम्ही. म्हणून हे बघा आपल्या बरोबर डाळ रोटी असू द्या, चटणी भाकर असू द्या, हे बघा त्यांच्याबरोबर उपाशी राहा, तापाशी राहा, परी हे बघा आई म्हणून शिने डोकं मांडीवर ठेवा आईच्या. तर आईचा हे बघा मन भरून आशीर्वाद आईचा असतो. जसा देव कसा देतो तसा आईचा आशीर्वाद असतो. देवाला जातात तिथं हारफूल चढवताय. आई म्हणते का मला
हार फुल चढव, तेव्हा मी तुला आशीर्वाद देते. देवाला तर गेलं तर पहिलं हार फुलच चढावं लागतंय ना, तेव्हा देव आपल्याला आशीर्वाद देतो. आई म्हणती का तुम्हाला, मला हार फुल चढव तेव्हा मी तुला आशीर्वाद देते. ओ, वरचा आशीर्वाद नसला तर हे बघा अंतकर्मामधला आशीर्वाद असतो मायबापाचा. म्हणून ह्या मायबापाला कधी दुखवू नका. मायबाप आहे तुमची सावली आहे, आणि मायबापाच्या नंतर तुमचं मायाचं कुणीच नाही बघा. फक्त बायको असती या, ती पण जीवलग बायको असली तर, जीवलग बायको असली तर, जीवाला जीव देणारी बायको असली तर ती तुमची जीवाची बायको असती बघा. मायबाप आहे तर तुमचा हे बघा देवासारखा डोक्यावर आशीर्वाद असतो, मायबापाचा हात असतो. म्हणून मायबापाला कधीच दुखवू नका. हे बघा, मी माझं नाही सांगत हो, माझं नाही सांगत मी, प्रत्येक मुलांचं सांगते मी, प्रत्येक मुलाचं सांगते. आणि हे बघा मग तिने म्हणली उठ बाळा म्हणली मी एक तुला रस्ता दाखवते. म्हणला काय? म्हणला आई सगळे रस्ते बंद झाले, आता कोणता रस्ता भेटणार आहे आपल्याला? तर म्हणला बायको पण माझ्यावर उलटली, माझ्याकडे आता धंदौलत नाही, बायको पण उलटली. बाळा म्हणले उलटू दे, मी आहे की तुझ्याबरोबर, मी आहे तुझ्याबरोबर. तेवढ्यात त्या सुनबाईचा बाप बिमार पडला आणि रडत बोंबलत बापाकडे गेली तर आई बसली होती दरवाजात. काय करू बाई मी म्हणून देवापुढं दरवाजात रडत बसली होती. मंदिर होतं देवा आपलं दरवाजाच्या पुढं, रडत बसली होती. देवा काय करू मी, पैसा नाही, तुकडा नाही, काय करू मी? पोरगी देत होती तर पोरीचं बी बरबादी झाली, काय देणार मला? असं करून मग ही गेली तिथं आरडत बोंबलत. तर त्यांची अवकाश बघून मग हिला वाटलं की माझ्या मायबापाचे एवढे हाल आहेत आणि माझ्या सासऱ्याचे मी स्वतः हाल केले. तिचे डोळे खुलले. तिथं तिची आई म्हणली, जे घरात मोठं माणूस आहे, जे आपले मायबाप आहेत, त्यांची सेवा केलेली कधीच वायाला जात नाही. त्यांचा एक आशीर्वाद असतं, या आपल्या मायबापाचा आशीर्वाद असते. त्यांनी किती बी तकलीफ दिली ना तरी त्यांना कधीच वाकडं नाही बोलायचं. त्यांनी किती काही बी म्हणलं ना त्यांना कधीच उलटं नाही बोलायचं. त्यांचा आशीर्वाद असते, आपल्या आशीर्वाद असतो म्हणूनच ते बोलतात. का तर तुम्हाला पुढं चालून कधी कसली नड नाही यावा म्हणून तुम्हाला ते शिकवतात. ते तुम्हाला वाकडं वाटते, ते तुम्हाला शिकवतात. का तर त्यांनी पण दिवस तसे बघितलेले असतात, म्हणून तुम्हाला तकलीफ नाही पुढं चालून व्हावा म्हणून ते मायबाप तुम्हाला शिकवत राहतात. पण तुम्ही त्यांना उलटा अर्थ करताय त्याचा. म्हणजे तिच्या मुलीला तिने समजून सांगितलं आणि तिथून आली. मग पाय धरले सासूचे. म्हणली आई, म्हणली मी लय मोठी चूक केली, तुम्हाला आणायला तरशिलं, मी तुम्हाला टायमाला दिलं नाही, पाण्याला तरशिलं, उठा पाणी घ्या असं म्हणलं. म्हणजे मला लय मोठी सजा भेटली. माझ्या नवऱ्याचं एवढं मोठं कंपनी बंद पडली, बरबाद झालो आम्ही, तुमच्यामुळं आम्हाला सजा भेटली. का तर तुम्हाला आम्ही नीट बघितलं नाही. मी माझ्या आत्याचं ऐकून माझ्या नवऱ्याला वाटण ती चाड्या सांगितल्या आणि तुमच्याबद्दल चाड्या सांगून तुमच्या लेखानी पण तुमची इज्जत नाही केली. बघा, समजलं ना? तेवढंच तिच्यासाठी, सासूबाईसाठी लई मोठं बात झाली. समजलं, येऊन पाया पडली. आणि मग हे बघा त्या पोराला म्हणली उठ बाबा, उठ म्हणली, तुला एक मार्ग सांगते. आणि ते पोरगं उठलं आणि ती पेटीकडे गेली. जुनी पेटी होती कधीची, 50 वर्षापूर्वी. म्हणजे हे लहान म्हणजे नवरा बायकोचं ह्यांचं लग्न झालं, मायबापाचं लग्न झालं तेव्हा तिच्या मायबापाने डाग दिलेला, नवऱ्याने डाग केलेला, तिने तसाच पेटीमध्ये कधी घातला नाही, काय नाही. आणि ते डाग काढला आणि त्या मुलाच्या हातात दिला. असं एवढा डाग काढून मुलाच्या हातामध्ये दिला. म्हणले ह्याचा बाळा बिझनेस करतो. आणि बिझनेस केला. आणि मग ह्या बघा मायबापाची सेवा एवढी करायला लागला ना, देवाची सेवा नव्हता करत, पण ते मायबापाची सेवा करत होता. म्हणला तुम्हीच माझे देव आहेत. असं असतं हो, असं असतं बघा. कळतं माणसाला, पण लय उशिरा कळतो. टाईम निघून गेलेला असतो. कुणाला बी ह्या बघा मायबाप असले तर ह्या बघा माझं एकच सांगणं आहे, कुणाला बी मायबाप असले तर त्यांची इज्जत करा, त्यांचा आदर करा. त्यांनी पाणी मागितलं तर पाणी द्या, त्यांनी चहा मागितला तर चहा द्या.
त्यांनी भाकर मागितली तर भाकर द्या, परी त्यांची बेइज्जत करू नका. माझी एकच विनंती आहे. तर देव तुम्हाला कधीच कुठं कमी नाही पडू देणार. माईबापाचा आशीर्वाद आहे ना, ते देवाच्या देवलिखात होता हे आशीर्वाद, देवलिखात. आणि तेच आपल्याला देव सांगतंय की मायबापाची पूजा करा. माझी पूजा नका करू देव म्हणतो, पण मायबापाची पूजा करा, ते तुमचं जीवनाचं स्वार्थिक होईल. म्हणून ह्या बघा मुलींनो मुलांनो, मायबापाची इज्जत करा. बस माझं एकच म्हणणं आहे. रामकृष्ण हरी हो सगळ्यांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ए मोबाईल दे रे बाळा. किती मिनटं झालं रे बघ बरं. बघ बरं किती मिनटं झाले. उठ जरा. अनाडी माणसाचा असा असतो. परला म्हणते किती मिनटं झालं बघ. बघ रे बाळा. अरे हिड पुढं चाललाय. मला वाचायला आलं असतं तर कशाला त्याला हे केलं असतो. झोपेतलं उठवले मी त्याला. झोपेतलं उठवले मोठा एवढं व्हायला हो. रामकृष्ण हरी. राधा राधा. नमस्कार सगळ्यांना.